कोपरगाव शहरातील टिळकनगर शनी चौक भागातील 3 दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागली असून यात दुकानं जळून खाक झालीत। या तीनही दुकानांचे मोठे नुकसान झाले असून सदरची घटना 11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास घडली। सदर आगीमध्ये एजाज मंसुरी यांच्या मोबाईलवर या दुकानाचं मोठं नुकसान झालं असून दिवाळी निमित्तानं त्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल विक्रीसाठी ठेवले होते। यात लाखो रुपयांचे मोबाईल जळून खाक झाल्याची माहिती मिळते। याबरोबरच लहिरे यांचे स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्यही जळून खाक झाले असून चंद्रकांत मोरे यांचं दुकानही मोठ्या प्रमाणामध्ये जळून नुकसान झालं आहे। सदर आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमक दलाचे फायरमन प्रमोद सिनगर, विशाल कासार, संजय विधाते, प्रशांत शिंदे यांच्यासह सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अग्निशमन दल यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सदर आग मोठ्या प्रयत्नांनी विझवली। दोन्ही पथकांनी जवळपास 1 तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे। यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद साळुंखे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीनं जीव धोक्यात घालून आगीतून स्वतः सामान बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठं सहकार्य केलंय। प्राथमिक माहितीनुसार आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जातं। पत्राच्या गाळ्यांमुळे आग झपाट्यानं शेजारील दुकानांपर्यंत पसरली आहे। सुदैवाने या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु दुकानदारांसाठी ही घटना मोठा आर्थिक धक्का देणारी ठरली आहे। दुकानांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे। दिवासनाच्या तोंडावरच हा जळीताचा प्रकार घडल्यानं या व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। माझं नाव शाहबाज मंसुरी आहे। माझ्या दुकानाचं नाव मोबाईल गड असे असून माझा व्यवसाय मोबाईल विक्री, टीव्ही, फ्रीज, कूलर, एसी, वॉशिंग मशीन याची विक्रीच करतो। रात्री सुमारे 2:15च्या दरम्यान आमचे जे मित्र आहेत ते बालेराव साहेबांनी ते आमची घरी आले आणि आम्हाला त्यांनी सूचना दिली की तुमच्या शॉपला अशी आग लागलेली। त्यावेळेस आम्ही इथं आल्यानंतर भरपूर काही जळून झालेलं होतं। अग्निशमन आले, पोलीस दल आले, त्यांनी भरपूर सहकार्य वगैरे केलं। सुमारे 30 ते 35 लाखाचं नुकसान झालेलं असून दिवाळी सीझन मध्ये हा सगळा माल आपण भरलेला होता सीझनच्या हिशोबाने भरपूर प्रमाणात, पण कोणाला माहित नव्हतं, ठाऊक नव्हतं की असं होणार म्हणून। तरी मी विनंती करेन प्रशासनाला आणि तहसीलदार साहेबांना की पंचनामा करून आर्थिक मदतच्या हिशोबाने आम्हाला सहकार्य करावे। पोलीस प्रशासनाने भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी भरपूर हातभार वगैरे लावला आग विझवण्यासाठी। त्यांनी चांगलं एकदम मस्त काम केलंय आणि त्यांचे धन्यवाद करतो। फायर ब्रिगेडवाल्यांचे पण मी धन्यवाद करतो। येस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।